नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज सकाळ-सकाळ मी उठलोय आणि मला वाटतं चहा बनवावा. आता आज चहाची सुरुवात करूयात आपण. तर मस्त मध्ये पातेलं घेतलं त्याच्यानंतर आपण मस्त साखर टाकली. साखर टाकल्याच्यानंतर मस्त मध्ये पुन्हा एकदा आपण घेतलंय अद्रक. अद्रकच्या नंतर मस्त अद्रक खिसून घेतलंय. त्याच्यानंतर म्हणलं का ते करावा दुसरा अजून काहीतरी एक एक्सपेरिमेंट. मग घेतलंय आपण पेरूचा पत्ता. पेरूचा पत्ता घेतला. पेरूच्या पत्त्याला एकदम तुकडे करून आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मस्त मध्ये दूध टाकतोय. दूध टाकून झालेल्याच्या नंतर आपण घेतोय थोडीशी चहापत्ती. चहापत्ती टाकतोय आपण. हे टाकली चहापत्ती. चहापत्ती झाल्यानंतर आपण गॅसवर चहा ठेवलेला आहे. तर इथं मणीला बांधून ठेवले. मणीने शेजारच्या काकूंची कोंबडी खाल्ली होती, त्यामुळे म्हणलं ती बाई तू बांधलेलीच बरी. त्याच्यानंतर बघतोय आपण बहादूर पण असा टकमक बघतोय. चहा झालेला आहे. चहामध्ये आपण थोडंसं चहामध्ये ग्लास कपामध्ये ओतून घेतलाय चहा. सो तिथं मस्त वाटलं. नंतर आपण बहादूरला दूध ठेवलंय. बहादूरला दूध ठेवल्यानंतर बहादूरची वाट बघतोय. बहादूर काही आलेला नाहीये. बहादूर बाहेरच बसलाय मस्त मध्ये. मग आपण येतोय माईकडं. माई एकदम मणीला आणि बहादूरला बांधल्यामुळे माईला जाता येई नाही बाहेर. सो माई कशी तरी गेलेली आहे. हिटरला पाणी लावले आपण. हिटरच्या पाण्याच्या नंतर अंघोळ-बिंघोळ झाली. स्नेहल म्हणते बाबा माझी दाढ लई दुखायला लागली, त्याच्यामुळे 2 टाईम ब्रश करायचा मित्रांनो. तर स्नेहलला सांगितलं काही पण कर, पण जेवण कर. तर तिने जेवणाची तयारी पूर्णपणे केलेली आहे. सो म्हटलं आता महादेवाच्या मंदिरात जाऊन मस्त महादेवाच्या मंदिराचं वाकून जावं लागत आहे. मंदिर थोडंसं छोटं आहे ना, त्याच्यामुळे एकदम हे. सो आपण बघा हे आहे नंदी महाराजांची मूर्ती आणि तिथंच आहे आपलं शिवपिंड. सो तिथनं आपण पाया पडायचा प्रयत्न करत आहोत आता. हो का, ही आहे पिंड. सो आलो त्याबद्दल थँक्यू सो मच मित्रांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की